हॅलो पूनम, कुठं चाललीस तू आवरून? आता व्हिडिओला मी सुरुवातच करणार होते आणि आज छान छान आवरून म्हणाल तर मैत्रिणींबरोबर डिनरला चाललेले आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे अगदी वर्ष झालं तेव्हापासून सगळ्यांचं असं होतं की आपला एक किटी ग्रुप तयार करू आणि किटी पार्टी करत जाऊ म्हणून. किटी ग्रुप बनवताय का तुम्ही? आज बनवतोय. म्हणजे किती ग्रुप मध्ये तुमच्या? 10-11 जणी आहे. 10 जणी आहोत. म्हणजे मागच्या हळदी म्हणजे आम्ही जेव्हा हळदी कुंकवाला किंवा कार्यक्रमाला भेटतो ना तेव्हा नेहमी म्हणत असतो की चला किटी ग्रुप करावा म्हणून सगळ्यांचा उत्साह असतो कारण एकत्र भेटलेलो असतो. त्यानंतर असं होतं की ठीक आहे नंतर करू मग भेटू वगैरे आणि आम्ही 4-5 जणी किटी ग्रुप नाहीये पण अधूनमधून डिनरला लंचला आम्ही जात होतो. पण यावेळेला असं सगळ्यांचाच आग्रह होता की नाही असं न जाताना आपण प्रॉपर किटी ग्रुप करावा आणि त्याच्यानंतर महिन्याला आपण भेटावं. तुम्ही कोणाच्या घरी भेटताय का रेस्टॉरंट मध्ये जाताय? नाही आता आम्ही रेस्टॉरंट मध्ये चाललोय डिनर साठी. ड्रेस मस्त आहे. पहिली आपली किट्टी ग्रुप म्हणजे असं म्हटलं की पहिला आपला किट्टी ग्रुप आहे ना छान बाहेर भेटावा आणि एकमेकांची ओळख सुद्धा होईल. चालेल. ड्रेस छान आहे पण अरे ड्रेसच म्हणजे नेहमी मला विचारतात की पूनम ड्रेस कुठून घेतलायस त्याची लिंक पाठव. भरपूर सारे ड्रेस तर मी US वरूनच आणले होते पण हा ड्रेस म्हणाल तर इथूनच घेतलेला आहे. घेतलेला नाहीये हा शिवून घेतलेला आहे. शिवलेला आहे? हो. पिंपरी मार्केटमध्ये जे ह्याचे फॅब्रिकचे शॉप असतात ना तिथे गेले होते आणि तिथून म्हणजे ड्रेस मटेरियल घेतलं आणि त्यानंतर हा मी शिवून घेतला. याचा खर्च पण सांगते लगेच. खूप महाग नाहीये शिलाई सुद्धा आणि फॅब्रिक सुद्धा महाग नाहीये. तिथं अगदी 50 रुपये मीटर पासून 500-1000 रुपये मीटर पर्यंत ना कापड असतात म्हणजे फॅब्रिक असतं. आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. मी महागातले पण घेतलेले आहेत आणि स्वस्तातले पण. मला असं वाटतं की घरी गाऊन वगैरे घालण्यापेक्षा ना हलका फुलका लाईट वेट फ्रॉक घालावा ड्रेस घालावा. दिसायलाही छान वाटतं आणि अधूनमधून ओंकारला पिकअप ड्रॉप करत असते कोणीतरी घरी येत असतं त्यामुळं सकाळी आवरलं की बरं पडतं. आणि आजकाल गाऊनची प्राइस म्हणाल तर तीही महागच आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगते ड्रेस शिवून घेण्याचं कारण सांगते. ड्रेसच्या अगोदर ही पर्स त्याच्याबरोबर वापरणार का? मस्त आहे पर्स. ही पर्स आता मी घेऊन जाणार आहे. ड्रेस बरोबर ओके नाईस. तर अशा ना मी 2 ड्रेस शिवून घेतलेत. हे फॅब्रिक माझ्या लक्षात आहे जवळपास 50 रुपये मीटरनं मी घेतलं होतं आणि शिलाई म्हणाल तर आपल्या डिझाईन प्रमाणे असते. सुरुवात 350 रुपयापासून करतात. अगदी सिंपल साधा ड्रेस असेल तर 350 रुपये. मग अस्तर घाला किंवा वेगवेगळे डिझाईन असेल पॅटर्न असेल तशी त्याची शिलाई. तर पकडा हे 400 रुपये या ड्रेसची शिलाई आहे आणि फॅब्रिक 1 मीटर 50 रुपये. तर मी जवळपास 3.5-4 मीटर घेतलं होतं. मला आठवत नाही 3.5 मीटर घेतले की 4 मीटर. तर आपल्याला जसा घेर हवाय तसं सगळे विचारत असं म्हणून पटपट सांगतेय. तर हा ड्रेस सुद्धा खूप छान आहे. आता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि हा घातलेला सुद्धा फॅब्रिक आहे ना खूप महाग नाही स्वस्तच आहे. 60-70 रुपये मीटर असेल आणि शिलाई सेमच 400 रुपये आहे. त्याच्यानंतर हे स्वस्तातलं घेतलंय. थोडे दिवस मी बाहेर जाताना घाले नंतर मी हे ड्रेसेस आहेत ते घरी घालेन. ड्रेस शिवून घेण्याचं कारण सांगते. नेहमी मी बाहेरून ड्रेस विकत आणूनच घालत होते. काय झालं हा ड्रेस मी एल्प्रो मॉल मध्ये गेले होते ना घेतला होता. ट्रिपला फक्त मी एकदाच घातला आणि घरी आल्यानंतर कपडे वॉश केले आणि एका वॉश मध्येच काय झालं दाखवते. खिसलाय हा ड्रेस. एल्प्रो मॉल शॉपचं नाव आता लक्षात नाही जाऊ दे. सो इथं पण खिसलंय फक्त एका वॉश मध्ये. मी फक्त एकदाच ट्रिपला घातलाय आणि प्राइस पण असते ना 1200 वगैरे. स्वस्त थोडेच असतात हे. आणि हा अर्ध्या किमतीला म्हणजे हा ड्रेस जर 1200ला असेल मी घेतलाय एका वॉश मध्ये खिसलाय आणि हा ड्रेस इतका स्वस्त. आणि जेव्हा आपण शिवून घेतो ना तेव्हा कितीही वेळा आपण घालू शकतो कितीही आणि कसंही वॉश सुद्धा करू शकतो आणि फाटत नाही उसवत नाही. तर ह्या ड्रेसचा मला एक्सपिरियन्स खूप खराब आलेला आहे. आणि हे तर स्वस्तातले घरी घालायचे होते म्हणून फॅब्रिक घेतले पण मला खूप आवडला. म्हटलं घरी घालायचं तरी छान दिसते म्हणून मी आज बाहेर जातानाच घालतीये. नंतर मी हे थोडेसे महागातले कापड घेतले होते. हा तर कलर मला खूप आवडला छान दिसत. तर हे कापड पीस म्हणाल तर 3.5 मीटर 4 मीटर एवढेच घेतलेत कारण मला असेच ड्रेस शिवायचे. खूप शॉर्ट पण नाही खूप लॉंग सुद्धा नाहीये. तर हे फॅब्रिक खूप छान आहे. त्याच्यानंतर हा पण एकदम छान कलर आहे. तर ह्या सगळ्याची प्राइस वेगवेगळी आहे. जसं फॅब्रिक असेल डिझाईन असेल त्याप्रमाणे हा खूप सुंदर दिसतो. आणि
हा सुद्धा घरी घालायला घेतलाय आणि मुद्दाम डार्क कलर घेतलाय. स्वयंपाक वगैरे करतो, क्लीनअप वगैरे करतो ना, त्यामुळे मी असे डार्क कलर वापरत असते. ब्लॅक कलर नाहीये हा ब्लू कलर आहे, डार्क ब्लू कलर आहे. सो घरी म्हणाल तर हा कलर खूप छान दिसतो. आणि डार्क कलर घालण्याचा आणखीन एक रिझन म्हणजे बारीक दिसतो. ब्राईट कलर घातला ना जाड दिसतो ना, त्यामुळे मला असे कलर सुद्धा खूप आवडतात डार्क कलरचे. आणि हे अस्तर तिथूनच घेतलं होतं, म्हटलं ह्याला लागलं तर. मला हे फॅब्रिक खूप आवडलं होतं, खूप सुंदर आहे डिझाईन वगैरे. सो येस, असे वेगवेगळे फॅब्रिक आणलेत. पहिला म्हटलं की 2 ड्रेस साधे शिवून घ्यावे, कसे बसतात बघावे आणि त्यानंतर मग हे शिवायला मी टाकेल. अजून टाकलेली नाहीये आणि लवकर मिळत पण नाही आणि अशी घाई नाहीये मला. सो नेहमी विचारत असता म्हणून म्हटलं की चला आज आपल्या ड्रेस बद्दल थोडंफार सांगावं म्हणून. आणि हे ड्रेस मी घरी घालण्यासाठी शिवलेले आहेत म्हणून थोडेसे लूज शिवत असते. घरी बेल्ट वगैरे काही वापरत नाही. आणि त्यानंतर काय करते, थोडं फिटिंग वाटावं म्हणून प्रत्येक ड्रेसला माझा असा बेल्ट तुम्हाला दिसेल किंवा नाडी एक असते. तर त्यामुळे काय होतं, बाहेर जाताना फिटिंग प्रमाण दिसतं, पण घरी काढून टाकते त्यामुळे असे लूज ड्रेस कम्फर्टेबल वाटतात घरी. तर आता जवळपास 6 वाजलेले आहेत. 6:30च्या आसपास आम्ही गेटपाशी भेटू आणि एकत्रच आम्ही जाणार आहोत रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी. म्हटलं त्याच्या आधी व्हिडिओला सुरुवात करावी. तर जवळपास ड्रेस शिवण्यासाठी 6 प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स असलेले ना फॅब्रिक मी घेऊन आलेले आहे. कलरसुद्धा काही डार्क आहेत, काही ब्राईट कलर आहेत, थोडेसे महाग पण आहेत आणि स्वस्तातले पण घेतलेत. असे डार्क कलर घरी घालायला इझी होतात, भरपूर काम करत असतो त्यामुळं. आणि पर्सनली मला असे ब्राईट कलर घातल्यानंतर ना खूप प्रसन्न वाटतं, म्हणजे हॅपनिंग वाटतं. सो सगळे ड्रेस मटेरियल पाहाल तर वेगवेगळे कलर मी घेतलेले आहेत आणि डिझाईनसुद्धा वेगवेगळी आहे. आणि स्वतः आपण जाऊन असं ड्रेस मटेरियल घेतो ना, तेव्हा आपण आपल्या बजेटमध्ये सुद्धा घेऊ शकतो आणि आपल्या आवडीप्रमाणे. म्हणजे सॉफ्ट कापड मला फार आवडतं, शरीराला असं बोचणारं घासणारं मला बिलकुल आवडत नाही, कारण दिवसभर ड्रेस घालतो ना तो सॉफ्ट आणि मऊ असावा असं माझं पर्सनली मत आहे. तू घालतेस छान दिसेलच खरं. चला 6:30 झालेत आमचे. मी इतके आनंदी का राहते किंवा इतके आनंदी राहण्याचा प्रयत्न का करत असते माहिती आहे का? एक गोष्ट तर ठरलेली आहे, या जगात कुठलीही गोष्ट परमनंटली नाही आहे. उद्या काय होणार हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण मी आनंदानं जगण्याचा प्रयत्न करत असते आणि ट्राय करत असते की आपल्या आजूबाजूला जी लोकं आहेत ना ती सुद्धा आनंदी राहावीत. आपल्यामुळे त्यांना दुःख वाटू नये किंवा वाईट वाटू नये. वाटतं की कोणाबद्दल राग, द्वेष किंवा जलस फील करण्यापेक्षा ना भरभरून जगायला हवं. चला जाता तर 7 वाजायला आले. डायरेक्ट काही जाऊन डिनरच करायचं का? गप्पा टप्पा पण म्हणतात मी पण येतो, मी थांबेल बाजूला. साक्षी स्वयंपाक करून आली ना? हो स्वयंपाक करून आली. शिल्पा तू? मी नाही केला. मी बाहेर खाणार तर म्हणलं तुम्ही बाहेरचं ऑर्डर करा. आणि मॅडम तुम्ही आशा मॅडम आणि ही तर कॉफी पिऊन आलेली आहे. काल केली होती ना बिर्याणी. अरे काय आम्ही कसला प्लॅन केला होता शिल्पा माहितीये का? आता व्हेज बिर्याणी तर घाल खायला आम्हाला. लिटरली ह्याची तर इतकी इच्छा झाली होती मला आशाची, म्हणजे इतकी हे बघून ना क्रेविंग बघून. आता 2 शिल्पा झाल्यात का? हो तू पण शिल्पा आहे का? हो. सगळ्या जणी एकत्र येऊन निघेपर्यंत ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि इथं बघू शकता ट्रॅफिक बरेच वेळ झाला. म्हणजे 2 सिग्नल पडले तरीसुद्धा आमची गाडी निघाली नाही सिग्नलमधून, एवढी गर्दी होती. चला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आज आम्ही बर्ड व्हॅली या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. तर बऱ्याच लोकांना असं वाटायचं आम्ही डिनरला लंचला जायचो ना त्यांचा किट्टी ग्रुप असेल म्हणून, तर नव्हता आमचा किट्टी ग्रुप. आम्ही अधूनमधून आम्हाला लहर यायची की चला कुठं तर जाऊ म्हणून आम्ही जात होतो. पण आज ऑफिशियली आम्ही किट्टी ग्रुप बनवतोय आणि आज पहिली आम्ही चिठ्ठी काढणार आहे की पहिली किट्टी पार्टी कोणाच्या घरी होईल म्हणून. सो त्याचमुळं म्हटलं की एकत्र सगळे भेटतीलही आणि गप्पा टप्पाही होतील. मी मेघाच्या मुलीच्या बर्थडेला आले होते इथं म्हणून हे डिसाईड केलं. मी तर जास्त एक्सप्लोरच नाही केले तिथले पुण्यामधले हॉटेल. आधी तर माझ्या मिस्टरांना फक्त ॲम्बियन्स सोडून कोणतंच नाही आवडायचं. तिथं 2 वेळा गेले म्हणजे काही पण असू दे, महिन्यात 2 कार्यक्रम असतील ना तरी ॲम्बियन्सला घेऊन. चला रिमझिम पाऊस सुरू आहे, त्यात आम्ही डिनर करणार आहे.
आणि येताना फक्त ग्रीन टी घेऊन आले होते कारण वजन असं वाढते आणि भुकेच्या वेळेला खूप जेवण जातं. चला चला चला. सगळ्यांना ड्रेस आवडला. मी म्हटलं स्वस्त आहे, महाग पण नाही. चला मैत्रिणी ऑलरेडी दोघी तिघी घेऊन बसलो. चला तर काय काय मेनू आहेत तो बघूयात. पहिला स्टार्टर मागू, त्याच्यानंतर मेन कोर्स मागू. स्टार्टरमध्ये तर खूप जास्त ऑप्शन्स आहेत आणि स्टार्टरच इतकं हेवी होऊन जातं ना, मेन कोर्स खूप कमी खाल्ला जातं. आणि आज तर इतक्या सगळ्या मैत्रिणी आहेत, प्रत्येकजण आपापल्या आवडीचं काही ना काही तर घेतीलच आणि इतकी व्हरायटी होऊन जाते ना, थोडं थोडं खाल्लं तरी पोट भरून जातं. फूड ऑर्डर केलं आहे, 15-20 मिनटं तर आरामात लागतील. अजून 2-3 मैत्रिणी यायच्या आहेत आणि मी अशी बाहेर आलेले आहे. बर्ड व्हॅली या रेस्टॉरंटमध्ये आलेले आहे ना, तर बर्डचा आवाज येत होता असा, म्हणून मी बाहेर आले. तर इथं खूप सारे वेगवेगळे बर्ड्स दिसतील. चला आमचा सूप आला आहे. एवढा वेळ 20 मिनटं लागले होते. हां चू 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 तेच म्हटलं, आवाज यायला लागलाय बर्ड. तर इथं गरमागरम मंचाव सूप सर्व केलेला आहे. आणि आजकाल मला स्टार्टरमध्ये ना क्रिस्पी कॉर्न आहेत ना खूप आवडायला लागलेत. मला कोणी विचारलं ना काय घ्यायचं आहे म्हणून स्टार्टरमध्ये, तर मी हे क्रिस्पी कॉर्न म्हणून सांगते आणि खूप छान टेस्ट आहे ह्याची. रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर पनीरची डिश एखादी हवीच नाही का. सो येस, पनीरसुद्धा मागवलेलं आहे. आता श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर काय व्हेज डिश मागवायच्या ना हा प्रश्न पडत असतो. नॉनव्हेज खाणाऱ्यांचं बरं असतं, 1 किंवा 2 डिश मागवल्या की झालं. व्हेजमध्ये भरपूर व्हरायटी आहे, त्यामुळे सगळे कन्फ्यूज होऊन जातात. आमची फर्स्ट पार्टी आहे. किती ग्रुप आम्ही ठरवतोय आणि ठरवण्यासाठी आम्ही पार्टी केली आहे. आणि आमचं स्टार्टर खाऊन झालंय. दिव्या खूप उशीर आली आहे, 7:15 आणि पार्टीला जाऊन आली, म्हणजे जेवण करून पुन्हा पार्टीला आली आहे. हो ना. आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता, पण ते म्हणाले पिझ्झा आत्ता अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आम्ही चीज गार्लिक ब्रेड मागवलेला आहे. आणि काही मैत्रिणींना पिझ्झा नको होता, त्यामुळे त्यांनी आधीच पराठा ऑर्डर केला होता. त्यामुळे आम्ही हे सगळं मिक्स करून खातो आहे, सगळं थोडं थोडं. आणि हे आता लास्ट मेन कोर्समध्ये आम्ही मागवलेला आहे व्हेज बिर्याणी. यस, हंडी व्हेज बिर्याणी आहे आणि दिसायला तर खूप भारी दिसती आहे आणि आरोमा पण छान येतो आहे. मी तर साईडला दहीसुद्धा घेतलं आहे. मला बिर्याणी आणि दही असं खूप आवडतं कॉम्बिनेशन, किंवा रायता असतो तो. काहीच नाही, आम्ही फक्त काहीच नाही आणलेलं आणि सगळ्यांनी सगळं घेतलं ना. पाऊस आहे का? खूप छान असा आमचा किटीचा जो प्लॅन होता तो झालेला आहे. डिनर झाला. आता आम्ही निघतोय. शिल्पा काय म्हणत होतीस आता? जानेवारीपासून प्लॅन करतोय किटी पार्टी, संक्रांतीपासून तो आज झालाय. म्हणजे किटी पार्टी नव्हती, आम्ही फक्त ठरवतोय, ग्रुप झालाय आणि पुढच्या महिन्यापासून ठरवतोय. फायनली किटी स्टार्ट झाली. येस, आणि पहिल्या म्हणजे नाव निघालंय किटीमध्ये आशाच, आणि ती एकदम भारी सरप्राईज काहीतरी ठेवणार आहे. काय ठेवणार आहे सांग. आणि जसा ड्रेस कोड आहे तसं फूड पण असणार आहे. काय ठेवणार आहे सांग. त्याचा छान असा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना बघायला लवकरच मिळेल. श्रावण महिना आहे त्यामुळे श्रावण पहिला भेटलं आपल्याला. झालं का चहा पाण्याचं ठरून? झाड ओढलं तिने सगळे टप 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 पाणी. किती वाजले दिव्या? 10:15 वाजलेले आहेत. कॉन्टॅक्ट मध्ये राहू. आणि छान वाटलं सगळ्यांना. गुड नाईट. थँक्यू शिल्पा. चला गुड नाईट. गुड नाईट. चला
बाय बाय. छान झालं. ओढणी घे डोक्या, बरं झालं. ये इकडं. मग पावसात कुठं? इकडे झाडाखाली डिस्कस काय करू सांगा म्हणे. पावसात ना बाहेर. संध्याकाळी कुणाला जेवायचं पण प्रॉब्लेम नाही, कारण गप्पा मारता किंवा काही थीम ठेवतात. सोमवारी उपवास असतो. उपवास ना सोडायचा, मग तसं सोडायचा. छान करते. चालेल चालेल. संध्याकाळी उपवास सोडायचा असं होईल. 6ला. चला बाय बाय, गुड नाईट. किती 10:30 वाजले. पाऊस रिमझिम आहे, धो नाही पडते. तर असा होता माझा आजचा हा दिवस. खूप मजा मस्ती धमाल आम्ही केली, पोटभर खाल्लेला आहे. उद्या डबल एक्सरसाइज करावी लागेल किंवा उद्या डाएट अगदी साधं वरण भात खाईन आणि एक टाईम सूप घेईन. सो यस, आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय, गुड नाईट.